उद्योजकांना या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत या मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत। जेवढे आपण लाडके केलेले आहेत ना, यांना देणारा पैसा हा उद्योजकच तुम्हाला कमावून देतो, पण त्यांना काहीच नको, फक्त बेसिक वस्तू तरी त्यांना द्या। टी ब्लॉकमध्ये समस्यांचं भांडार आहे, पण कोण आम्हाला फॅसिलिटी देणार हेच आम्हाला कळत नाही आहे। सध्याची कंडिशन फार वाईट आहे। हमारे यहाँ पे ड्रेनेज सुविधा अभी तक उपलब्ध नहीं है। सूरज का पानी हमको किधर कैसे लेके जाना है या किधर करना है, थ्रो करना है, उसके लिए हमको कॉर्पोरेशन की गाड़ियों के लिए 6-6 महीने के लिए नंबर लगाना पड़ता है। आता पावसाळ्यामध्ये तर एवढा लाईटचा प्रॉब्लेम झाला की लाईट गेल्यामुळं वर्कर थांबणार, कंपनीचं काम नाही होणार, ते सर्व इम्पॅक्ट आमच्या बिझनेसवर होतो। त्याचप्रमाणे त्यांना मूलभूत सुविधा नाही। आज आपण पाहिलं महिला उद्योजकांच्या कंपन्या असतील, महिला कामगार तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आहेत, अंतर्गत बस वाहतूक नाही आहे, ई टॉयलेट नाहीत, अशा बऱ्याचशा समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागतं। भोसरी विधानसभा मतदारसंघात उद्योजकांच्या मोठ्या समस्या। नमस्कार, मी गजला सय्यद, आपण पाहत आहात महाराष्ट्राची लोकप्रिय वृत्तवाहिनी शबनम न्यूज। भोसरी विधानसभा मतदारसंघात उद्योजकांच्या मोठ्या समस्या आहेत, अनेक प्रश्न आहेत। काय आहे समस्या हे जाणून घेण्यासाठी आम्ही या मतदारसंघातील भोसरी MIDC परिसरातील काही उद्योजकांशी संवाद साधला असता त्यांनी आपल्या अनेक समस्या मांडल्या, तसेच अपेक्षाही व्यक्त केल्या। अभय बोर, अध्यक्ष इंडस्ट्रीज असोसिएशन। आणि भोसरी MIDC हा परिसर 1961, 62, 65 पासून आहे आणि 1973 पासून मी पाहतो या ठिकाणी गेले 50 वर्ष ज्या समस्या तेव्हा आहेत आजही त्या समस्या आहेत। आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये तरी आम्हाला एवढ्या अपेक्षा आहेत की उद्योजकांना या ठिकाणी ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत या मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळत नाहीत। MIDC महानगरपालिका यांच्या दोघांच्या वादामध्ये या ठिकाणी जो औद्योगिक परिसर आहे या परिसरातल्या कंपन्या आता बऱ्यापैकी बाहेर चाललेल्या आहेत आणि परिसराला जे स्वरूप प्राप्त झालेलं आहे तर म्हणजे कोणी यावं जावं या परिसरामध्ये आणि कुठेही अतिक्रमण करावं अशा पद्धतीने वातावरण आहे। या ठिकाणी वीज समस्या असेल, ड्रेनेज समस्या असेल, महिलांसाठी ई टॉयलेट असतील किंवा कामगारांच्या दृष्टीने ज्या सुविधा आहेत अशी मला कुठेही सुविधा दिसत नाही आहे। माझं नाव CP ठक्कर, मी सरांच्या असोसिएशनला व्हाईस प्रेसिडेंट आहे। अपेक्षा म्हणजे उद्योजक सगळ्यात जास्त टॅक्स भरतो। जेवढे आपण लाडके केलेले आहेत ना, यांना देणारा पैसा हा उद्योजकच तुम्हाला कमावून देतो, पण त्यांना काहीच नको, फक्त बेसिक वस्तू तरी त्यांना द्या। रस्त्यांचे प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहे, ट्रॅफिकचं नियोजन नाही आहे, नाल्या भरून जातात, कचरा घ्यायला कोणी येत नाही आणि जाळला तर अचानक लोक तयार होतात, कुठून येतात देव जाणे, 5,000चा फाईन, पण तुम्ही गाडीच ठेवलेलं नाही, कचरा घ्यायला येत नाही। आम्ही सगळ्या उद्योजकांना एक सपोर्ट करण्यासाठी ग्रुप बनवलं आहे। तर दिवसभरामध्ये 80 कंप्लेंट आहेत रोजच्या MSCBच्या, लाईट गेली, लाईट आली, मग त्या उद्योजकांचं हे जे फार मोठं नुकसान होतं आहे ते कोण भरून काढणार आहे? काहीच नका देऊ, आम्हाला लाडकं नको, आम्हाला काहीच नको, फक्त जे बेसिक गोष्टी आहे, चांगले रस्ते द्या आणि लाईट द्या आणि सुरक्षा द्या। बाकी आमच्या काहीच एक्स्ट्रा अपेक्षा नाही, पण आत्तापर्यंत ते पण पूर्ण होत नाही। आणि दुःखाची बाब अशी आहे की 10 वेळ हे सगळं मांडल्यावर सुद्धा कोणी ऐकायला तयार नाही, तर त्याच्यावर राहणाऱ्या आमदारांनी लक्ष द्यावे ही त्यांना एक विनंती। धन्यवाद। मी उपाध्यक्ष वैभव जगताप, माझं टी ब्लॉकमध्ये एक युनिट आहे आणि टी ब्लॉकमध्ये समस्यांचं भांडार आहे। म्हणजे आम्हाला अशा अपेक्षा होत्या की आम्ही जर तिथे इंडस्ट्री ओपन केली किंवा चालू झाल्या तर आमच्या रोडच्या समस्या पार होतील। एक कॉमन लाईटचा रिक्वायरमेंट आहे तिथे। आता बऱ्याच ठिकाणी असं झालं आहे की समोरच्या काही बिल्डिंग कन्स्ट्रक्शन डिमॉलिश केलं तर त्याचा सगळा राडा रोडा आणून त्यांनी इंडस्ट्रीयल प्लॉटमध्ये टाकला आहे। तर ह्या समस्या सांगायचे कोणाला हा मोठा प्रश्न आहे। पाण्याची समस्या आहे, आज पाणी मागायला गेलं तर तो MIDCचा प्लॉट नाही, कॉर्पोरेशन आमच्याकडनं टॅक्स घेते, पण कोण आम्हाला फॅसिलिटी देणार हेच आम्हाला कळत नाही आहे। सध्याची कंडिशन फार वाईट आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आम्ही सप्लाय करतो इकडे आळंदी किंवा मरकळ साईडला, तिकडनं जर ॲक्सेस करायचं ठरलं तर ॲक्च्युली तसं बघितलं तर 1.25 तासाचाच जर्नी आहे, पण इकडनं ट्रान्सपोर्टर सांगितलं तर तो जवळपास 3.5 तास त्याला जर्नीला लागतात। मग तो जो लागणारा एक्स्ट्रा टाईम आहे किंवा मनी आहे तो बेअर आम्हीच करायचा आहे। मग ह्या सगळ्या गोष्टींचं जर आम्ही बेअर करतो आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही अपेक्षा कोणाकडनं ठेवायच्या की बाबा हे कसं सॉल्व्ह होणार आहे ह्याचा नक्की आपल्याला विचार करायला पाहिजे असं मला प्रामाणिकपणे वाटतं। आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ना कचऱ्याचा मेजर प्रश्न आहे, कारण कचरा आणून टाकला जातो आहे त्याच्यावरती कोणीच ॲक्शन घेत नाही। ॲक्शन फक्त एवढीच होती, फाईन मारला जातो आहे, पण त्याचं करायचं काय? तुम्ही आयदर त्याच्यावरती काहीतरी ॲक्शन घ्या
किंवा कुठेतरी एक सेगमेंट बनवा की जिथं जाऊन तुम्ही ओला कचरा, सुका कचरा फक्त सॅग्रिगेट करायला लावताय, पण तो इथनं पिकअप करताना त्या फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे. जशा तुम्ही रेसिडेन्स एरियामध्ये त्या पिकअप केलेल्या आहेत, तर तुमचा MIDCतनं सुद्धा पिकअप फॅसिलिटी आली पाहिजे की बाबा तुम्ही घ्या, पण पिकअप करताना आज एक कंडिशन अशी आहे की तुम्ही तो कचरेवाला येतो तुमच्याकडे 1000 रुपीज डिमांड करतो. दिस इज नॉट गुड. मग हे जर होणार असेल तर ह्या गोष्टींचा व्यवस्थित विचार केला पाहिजे. ह्या समस्या म्हणूनच मी सांगेल की या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट काय होतं की आज पाऊस पडला की इमिजिएटली पाणी साठतं आहे. म्हणजे कंपनीच्या समोर तर तुम्ही जाऊ शकत नाही, कंपनीच्या आत जाऊ शकत नाही. कंपनीचा प्रिमायसेस आपण मेंटेन करतो, पण जो रोड साईड एरिया आहे तिथं रेन हार्वेस्टिंग प्रकारच नाही आहे. त्याच्यावरती लक्ष घातलं पाहिजे. म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरवरती कोणीच करत नाही आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. तर ह्या फॅसिलिटी ज्याला करता येतील असाच माणूस आपण निवडून दिला पाहिजे, हे मला प्रामाणिकपणे वाटतं. मैं सोनू ओरी श्री साई इंडस्ट्री का मालिक हूँ, प्रोप्राइटर हूँ. मुझे इंडस्ट्री MIDC के आने वाले निवडणूक से एक ही उम्मीद है कि हमको इंटरनल रोड्स के लिए कुछ इलेक्ट्रिक व्हीकल की सुविधा दीजिए, जिससे हमारे वर्कर स्टाफ सुरक्षित हमारे जगह पे आ सके. हमारे यहाँ पे ड्रेनेज सुविधा अभी तक उपलब्ध नहीं है. सूरज का पानी हमको किधर कैसे लेके जाना है या किधर करना है, थ्रो करना है, उसके लिए हमको कॉरपोरेशन की गाड़ियों के लिए 6-6 महीने के लिए नंबर लगाना पड़ता है. तब तक हमारे ड्रेनेज टैंक फुल हो जाते हैं. फिर पानी की तो समस्या है, साथ ही साथ में जो रोड के साइड में जो ड्रेनेज होते थे वो MIDC में किधर भी नहीं है कि जहाँ से बारिश का पानी निकल सके और लोगों को चलने में दिक्कत ना हो. और मैं रहने के लिए हड़पसर में हूँ. मैं हड़पसर से इधर आता हूँ MIDC में, पर आते समय ट्रैफिक का इतना, जो MIDC का टर्निंग्स है, सिग्नल्स हैं, वहाँ पे ट्रैफिक का इतना चोकअप हो जाता है मॉर्निंग टाइम में, इवनिंग टाइम पे. वहाँ पे एक भी ट्रैफिक हवलदार नहीं होता है, कोई भी देखने के लिए नहीं होता है, और सिग्नल्स मैनेजमेंट कुछ भी नहीं है MIDC में. और रात के टाइम पे पुलिस पेट्रोलिंग बहुत ज़रूरी है, क्योंकि अभी भी यहाँ पे लोग घूमते हैं, लोगों को चोरियाँ करते हैं, मारते हैं, तो बाहर के लोग डर जाते हैं और उस हिसाब से हमारी नाईट शिफ्ट चलाना हमें मुश्किल हो जाता है. माझं नाव आशिष अशोक क्षीरसागर. मी कॉन्फ्यू इंजिनिअरिंग सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालवतो. माझे मूलभूत समस्या 2-3 आहेत. मेन म्हणजे लाईट. आता लाईट तुम्हाला माहिती आहे की MIDCमध्ये लाईट नसेल तर आपणच सर्वात जास्त लाईट बिल पे करतो, आणि टायमाला लाईट गेली किंवा दिवसातून 2-3 तास लाईट गेल्यानंतर किंवा मेजर आता पावसाळ्यामध्ये तर एवढा लाईटचा प्रॉब्लेम झाला की लाईट गेल्यामुळं वर्कर थांबणार, कंपनीचं काम नाही होणार. ते सर्व इम्पॅक्ट आमच्या बिझनेसवर होतो. दुसरं की ट्रॅफिक. म्हणजे सपोज काही कस्टमर माझे चाकणला आहे, तर इथून चाकणला जायला 2 तास लागतात. आता कालच जाऊन आलो मी, तर 2 तास मला चाकण चौकापर्यंत जाण्यात आले. तसं ट्रान्सपोर्ट व्हेकल असेल त्याला 2-3 तास लागतात, तर तो जे रेंट आहे, ट्रान्सपोर्टेशन चार्ज ते घेणार, ते आम्हालाच बेअर करावं लागणार. नंतर तिसरी गोष्ट जी आहे, आता बालाजीनगर किंवा बाकीच्या ठिकाणी जे वर्कर पायी जातात, सपोज 8-8:30ला त्यांचं शिफ्ट सुटल्यानंतर ते जाताना मोबाईल हिसकून घेणं, धमकी देणं, चालतं छेड काढणं, असे प्रॉब्लेम होतात. त्यामुळं काय होतं की वर्कर म्हणतात नाही आम्हाला संध्याकाळपूर्वीच आम्हाला जायचं, आम्ही नाही थांबणार जास्त वेळ. तर तो एक मूलभूत समस्या आहे. नंतर साहेब जसे म्हणले की कचरा आम्ही सॉर्टिंग करून ठेवतो का गाडीच येत नाही आहे, टाकणार कुठे. तर अशा गोष्टीचं जे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार साहेबांनी जास्त लक्ष द्यावं की MSME जे आहे ते मूलभूत घटक आहे. तुम्ही बघाल भोसरी MIDC स्मॉल स्केल प्रत्येक छोट्या छोट्या कंपनीने बनल्या गेल्या. तिथे इंटरनल रस्ते नाही आहे, चिखल आहे, पाणी साचलं जातं. आता तुम्ही शांतीनगर आणि त्या आनंदनगर भागात जाणार, अख्खं शॉप पाण्यामध्ये राहतं. आपण टॅक्सेस देतो, सर्व पेड करतो, तर ह्या गोष्टी ज्या आहेत ते भेटल्या पाहिजे, एवढीच विनंती आहे त्यांना. प्रथम समस्या ही अशी आहे की महिला उद्योजकांना जागा नाही आहे. उद्योग करायला योजना बऱ्याचशा आहेत महिलांच्या नावाने, CMEGP असेल, PMEGP असेल, जिल्हा उद्योग केंद्र, DICच्या. परंतु उद्योग करायचा कुठे? उद्योग चालू करायचा म्हटल्यावरती त्याला जागाही लागतेच. जागा बऱ्याचशा ठिकाणी ह्या महिलांच्या नावाने काढलेल्या आहेत, पण तिथे महिला उद्योजक प्रॉपर हे काम करत नाही आहे. ज्या मूळ उद्योजिका आहेत, ज्यांच्याकडे मशीन्स आहेत, अशा उद्योजिका या भाड्याने काम करत आहेत, भाडं देऊन काम करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. परंतु मूळ जागा जर महिला उद्योजिकांना मिळालं तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने त्यांना महिला उद्योजिका ह्या
म्हणता येईल आणि त्यांना जागा उपलब्ध झाली तर निश्चितपणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये जास्तीत जास्त आपल्याला महिला उद्योजिका ह्या दिसतील आपल्याला. त्याचप्रमाणे त्यांना मूलभूत सुविधा नाही. आज आपण पाहिलं महिला उद्योजिकांच्या कंपन्या असतील, महिला कामगार तिथं मोठ्या प्रमाणामध्ये कामाला आहेत, अंतर्गत बस वाहतूक नाही आहे, ई टॉयलेट नाहीत, अशा बऱ्याचशा समस्यांना महिलांना तोंड द्यावं लागतं. तर या समस्या या उद्योजिकांच्या सॉल्व्ह झाल्या पाहिजेत. त्यांना जागा उपलब्ध करून शासनानेही दिली पाहिजे सर्वप्रथम. आणि ज्या जागा महिलांच्या नावाने काढलेल्या आहेत, नक्की त्या महिलाच तिथं काम करत आहेत का, नक्कीच त्याच महिला उद्योजिका आहेत का त्यांच्या नावावरती दुसरं कोणतरी चालवतं आहे, ह्याच्याकडे शासनाने लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून प्रत्येक महिलेला हा न्याय भेटेल. पिंपरी चिंचवड MIDCमध्ये उद्योजकांना सर्वात मोठी समस्या जी विजेची आहे. आणि या परिसरामध्ये विजेचा जो लपंडाव चालतो, म्हणजे प्रत्येक सेक्टरमधनं दिवसातनं एकदा तरी त्या ठिकाणी वीज ही गेलेली असती. अनेक उद्योजकांना या ठिकाणी पूर्वी जसं विजेचे दर हप्ते बांधून मिळत होते, म्हणजे उद्योजकांना लाईट बिल भरण्यासाठी. कारण काय होतं, अनेक कंपन्यांचे जे पेमेंट असतात उद्योजकांना येणारी ही 3-3 महिन्याच्या कालावधीमध्ये येत असतात. आणि कधी त्या कंपनी पेमेंटला यायला जर उशीर झाला आणि उद्योजकाला जर भरमसाठ बिल येत असेल किंवा आलं असेल, परंतु ते बिल एक रकमी भरण्याची ही जी अट आहे महावितरणची, तर आमची अशी मागणी आहे की उद्योजकांना तुम्ही पार्ट पेमेंटची सुविधा द्यावी. कारण बऱ्याच वेळेला लाईट 2-2 दिवसही नसती, कधी दिवसातनं 4 वेळा जाती. आणि अशा वेळी जो कामगारांना बसून पगार द्यावा लागतो आणि त्याचं जे उद्योजकांना नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि जर आपला माल वेळेमध्ये गेला नाही तर त्याचं पेमेंट वेळेमध्ये येत नाही. आणि महावितरण पूर्वीपासून आपल्याला या ठिकाणी हप्ते योजना वगैरे होती उद्योजकांसाठी, परंतु आता ऐकूनच घेत नाहीत आणि पूर्ण रक्कम एक रकमी भरा ही जी त्यांची अट आहे, त्यामुळे अनेक कंपन्या बंद झालेल्या आहेत. आणि महावितरणने जी अभय योजना काढलेली आहे, परंतु अभय योजना म्हणजे बंद गाडीमध्ये पेट्रोल भरण्यासारखं आहे. कारण आमचं म्हणणं असं आहे की ज्या बंद पडलेल्या कंपन्या आहेत त्यांना तुम्ही म्हणताय पार्ट पेमेंटमध्ये पैसे भरा, परंतु त्याचा फायदा चालू कंपन्यांना काही होत नाही आहे. म्हणजे चालू कंपन्यांना जर तुम्ही हा फायदा दिला तर या कंपन्या बंदच होणार नाही. म्हणजे सरकारची जी अभय योजना आहे ती म्हणजे उद्योजकांना तोंडाला पानं पुसणारी योजना ही निश्चितपणे, आणि ही फसवणूक शासन उद्योजकांबरोबर करतं आहे. तर वास्तविक आम्हाला आत्ता सध्या उद्योजकांना गरज आहे ते कमीत कमी 2 किंवा 3 हप्ते मिळाल्यास उद्योजक या ठिकाणी तग धरू शकतील. नाहीतर अन्यथा पुढील काळामध्ये अनेक आजारी उद्योग या ठिकाणी उभे राहिलेले शासनाला दिसून येतील. धन्यवाद सर. उद्योजकांच्या या समस्या असून भोसरी विधानसभा मतदारसंघात येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये निवडून येणाऱ्या आमदाराने या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा या उद्योजकांनी व्यक्त केल्या आहेत. आता बातमीच्या शेवटी एक महत्त्वाची आठवण. आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा व अपडेट रहा कधीही कोठेही. आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर. शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे. गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूजवरील बातमी क्षणात मिळवू शकता. मग वाट कसली पाहताय? गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा.